हा एकमेव दिवस असतो. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा एक आनंदाचा क्षण असतो आणि त्या क्षणाचं त्या दिवशी चांगलं अभिनंदन करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. अशा पद्धतीचा एक पत्रकार दिन म्हणून सुद्धा बाळासाहेब जांभेकरांनी पत्र तयार केलं, चालू केलं आणि तो दिवस होता 6 जानेवारी आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत पत्रकाराचा टिकून आहे. या पत्रकाराचा टिकत असताना अतिशय पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा स्तंभ मांडलं जातं आहे. पत्रकारिता ही निर्भीड आहे. पत्रकारिता म्हणजे तुमचं शेड असू द्या, तुमचं आता लेटेस्ट असू द्या, तुमचं ही ज्या गुप्तहेर खात्यामध्ये जेवढी खाते आहेत त्याच्यापेक्षा वरचं असणारं खातं म्हणजे पत्रकारिता. कारण ह्याला मानधन नसते, परंतु ही प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोचणारी ही एकच फक्त आहे. तुमचं शेड असू द्या, तुमचं कुठलंही खातं असू द्या, तुमचं क्राईम असू द्या, तुमचं पोलीस असू द्या, त्याच्या पलीकडे असणारं खातं म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता अशी गोष्ट आहे की त्याला कुठलं मानधन नाही, कुठलं मान सन्मान नाही, परंतु पत्रकार ही सगळ्याचा बाप आहे. पत्रकाराने जर ठरवलं की एखाद्या पुढे त्याला संपवायचं तर त्याने काही केलं तर त्याच्या बातम्या जर नाही मिळाल्या तर तो पुढारी मोठा होऊ शकत नाही. म्हणून पत्रकाराने ठरवलं एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर ह्याला मोठं करायचं आहे, ह्या तालुक्यात ज्याला चांगलं करायचं, जिल्ह्यामध्ये त्याचा वावा करायचा आहे तर पत्रकारच करू शकतो. तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही बघता, पत्रकाराची असणारी तुमच्याबद्दल असणारी भावना ही दोघांचा मिळून असणारे संकोच वृत्ती न ठेवता पत्रकार पुढारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता ही जर दोघांची नाळ असेल तर तुम्हाला समाधी घ्यायची गरज नाही. कुठल्याही कुणी गुंड असू द्या, कुणी पोलीस असू द्या, कुठला गुंड असू द्या, कुणी तुम्हाला भेटलं, फक्त आपला मित्र हा पत्रकार असला पाहिजे आणि पत्रकार मित्र हा आपला मित्र असला पाहिजे. ही जर तुम्ही त्या दोघांचं जर मनोमिलन झालं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला समाज जागृत करण्याचं काम आम्ही दोघांनी करू शकतो. समाजामध्ये असणारे अनेक समस्या आहेत. आज या ठिकाणी ग्रामपंचायत असू द्या, नगरपंचायत असू द्या, नगरपालिका असू द्या, महानगरपालिका असू द्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या पत्रकारामुळं आपल्याला कळतंय बाबा आज आपल्याला अशुद्ध पाणी आलं, ह्या ठिकाणी गटरचं काम नाही, ह्या ठिकाणी पाणी मिळत नाही. हे सगळं काम आपल्या अगोदर पत्रकार करतो. कारण पत्रकाराला 24 तास होते. आपण झोपतो, आपल्याला काय कळत नाही, परंतु पत्रकार हा 24 तास ड्युटी असणारा माणूस आहे. जसं पोलिसाला क्राईमला 24 तास ड्युटी असतात तसं पत्रकाराला 24 तास ड्युटी असल्यामुळं पत्रकारिता जितक्या वर्षे टिकून आहे. म्हणून पत्रकारांना 4था स्तंभ म्हटलं जातं लोकशाहीचं. कारण ती जागृत आहे, 24 तास जागृत आहे, म्हणून त्याला लोकशाहीचा 4था स्तंभ म्हटलं जातं. परंतु आजच्या ठिकाणी प्रिंट मीडिया असू द्या, इलेक्ट्रिक मीडिया असू द्या, आपल्याला इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी माझे मित्र सतीश आहे, सतीशाने आम्ही बरोबर आहे. तर सतीशचा जो प्रवास आहे तो आज सांगायचा. सतीशने गेले 30-35 वर्ष पत्रकारिता केली. काय म्हणजे आयुष्यामध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे आणि अध्यक्ष म्हणून ओळखलं जात आहे. आज आटपाडी शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं नाव आहे त्या माणसाचं. म्हणजे एक आदर्श पत्रकार असेल, एक आदर्श. आपण कुठल्या गटात नाही, कुठल्या तटात नाही, जो चांगलं वाटलं तो लिहायचा, तो पुढं आणायचा. अशा पद्धतीने सतीशने सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपलं उभं आयुष्य पत्रकारिता घालवलेलं आहे. त्यामुळे सतीश सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. कारण त्याने आयुष्यामध्ये फार हालापेक्षा करून पत्रकारिता टिकवलं. अनेक आता तो बिगे आहे, सतीश बिगे. ते जर पाटील असता तर ते साहेबपेक्षा वर गेला असता, पण त्याच्या अंगावर बिगे असल्यामुळे तो थोडासा पाठीमागं पुढे तरी राजकारणाची दिशा बदलली. पूर्वीचं राजकारण हे तत्वात होतं. पूर्वीचं राजकारण हे एका ठेपवर ठेवण्याचं होतं, एका मुद्द्यावर ठेवण्याचं होतं. पण आत्ताचं राजकारण आहे एक गलिच्छ राजकारण आहे, गुंडगिरीचं राजकारण आहे. ज्याच्या हातात बळकटात ज्याची ताकद आहे तोच राजकारण करू शकतो. म्हणजे आजचं राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण झालेलं आहे आणि ह्या राजकारणामध्ये चांगली माणसं याला
चांगली माणसं आहे, समजा चांगला माणूस उभा राहिला तर त्याला मतदान कोण करत नाही. कारण त्याच्याकडे असताना ना, त्याच्याकडे असताना धनसंपत्ती आहे, त्याच्याकडे नाही पैसा, त्याच्याकडे नाही कार्यकर्त्याची टीम करायची असेल तर आजकाल प्रत्येकाला जो कार्यकर्ता करायचा असेल तर त्याला त्या कार्यकर्त्याला जसं आपल्याला ऊसतोडी करण्यासाठी जर तसं 1,00,000-2 लाख रुपये त्याला ॲडव्हान्स म्हणून दिला जातो, तसं आज कार्यकर्त्याला पैसे द्यायला पाहिजे, तरच कार्यकर्ता टिकून राहत नसेल तर आज निष्ठा तर राहिली नाही. सोडा आज एक स्थानामध्ये आत्ता जर आज मी बोलत असतो तर उद्या सकाळी दुसऱ्या स्टेजवर असतो, म्हणजे निष्ठा नावाची चीज राहिलेला नाही. आज राजकारण पूर्णपणे बदललं आहे, घलित राजकारण झालेलं आहे. ज्याच्या हाती ससा तो पारवे अशी एक म्हण होती, त्या पद्धतीने आजची परिस्थिती अशी आहे की एकनिष्ठता तुमचं राहिलेलं नाही, स्वाभिमान राहिलेला नाही. आम्ही 88ला रिपब्लिक पक्षाचे शहराध्यक्ष होतो, ते आज काय एक नेता, एक पक्ष, एक झेंडा ह्या पद्धतीने आम्ही कार्य करत राहिलो. त्यामुळे आज या ठिकाणी राजकारणामध्ये किती बदल झाले, कुणी काही म्हटलं तरी राजकारणामध्ये टिकणं ही फार लय महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टी राजकारणात तुम्हाला जर कोणी जर एखादा खोड काढले, एखादा मुद्दा तुमच्यावर जर चालून आला आणि मग तुम्ही लगेच त्याला रिॲक्शन घेतलं तर तुम्ही राजकारणात टिकू शकता. राजकारणामध्ये टिकायचं असेल तर तुमच्यावर आरोप होणार, प्रत्यारोप होणार, तुम्हाला मारहाण होणार, तुम्हाला ते गुंड पाठवणार, परंतु टिकणं तुमच्याकडे असणारा संयम ही फार महत्त्वाचं आहे आणि तर तुम्ही टिकू शकताय. कारण राजकारण असं आहे, त्या राजकारणामध्ये त्याला शिक्षणाची अडचण आहे, त्याला वयाची अडचण आहे, त्याला कुठलं लिमिटेशन दिलेलं नाही. कारण पुढे शिक्षण राजकारणात माणूस येणारा माणूस असला, त्याला जर पैसे असले, पांढरे कपडे घातले, स्टांटे घातले, तो राजकारण करू शकतो. त्याला पदवीची गरज नाही, त्याला शिक्षणाची गरज नाही, त्याला शांतपण येते, त्याला बोलायची गरज नाही. त्यामुळे राजकारणामध्ये टिकायचं असेल तर त्याला PhDच करायला पाहिजे, त्याला वकीलच करायला पाहिजे, त्याला प्राध्यापक असते असं काही नाही. बरोबर आहे बरोबर गेले जात. त्यामुळं राजकारण करणाऱ्या आता हे तर सगळे माझे कार्यकर्ते सगळे राजकारण करणारे अतिशय ते कसं आहे ती म्हणतात ना, डोक्यावर साखर आणि तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ घालून राजकारण करत तर माणूस शिकू शकतो राजकारणामध्ये. नाहीतर आत्ताच राजकारण क्षणाक्षणाला बदलणार आहे. त्यामुळं राजकारणाचे काय चांगलं नाही, त्याच्याकडे मनगट आहे, त्याच्याकडे पैसा आहे, तो राजकारण करतो, सर्वसामान्य राजकारण राहिलेलं नाही. आणि या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमचे अशोक पवार यांना कालच एक पुरस्कार मिळाला, सांगली जिल्ह्याच्या वतीनं केंद्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. सतीशना ह्या ठिकाणी आता उल्लेख दाखवायचा ह्यानं नाही, अशोकनंच केला उल्लेख, सतीशचा उल्लेख केला. कारण इथली पत्रकारिता जिल्ह्यातली काही कशाही माहिती नाही मला, पण आटपाडीच्या पत्रकारिता इतके जागरूक होते. एखाद्या माणसाला तुम्हाला आत्ता सांगितलं पत्रकारांनी ठरवलं तर त्याला हिरो करतात आणि नाही ठरवलं तर त्याला झिरो करतात, अशी पत्रकारिता आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी जे आमदार गोपीचंद पडळकर जी इतक्या मोठ्या सगळ्या राज्यामध्ये गाजलेलं आहे, त्याला गाजवण्याचं काम हे सगळं सतीश बेगन त्यांच्या सगळ्या पत्रकारांच्या ज्या टेंबूची योजना होते, टेंबूच्यासाठी टेंबू नेमकी कुठं आहे ही पत्रकारांना माहीत नव्हते. त्यावेळेला त्या राजारामला त्यावेळेला मला वाटतं 95ला आमदार झाले आणि त्याच्यानंतर टेंबू योजना बघायला ही पत्रकारिता आणि गोपीचंद पडळकर असतानाची आक्रमकता ही बघून ह्यांनी त्याला पुरवलं. त्याला पत्रकार तिथं जागा किती काय कुठे तिथं टेंबू कुठे आहे बघूया. आणि मग कसं आहे त्याच्याकडे जो भेट नाही मग ते पत्रकार त्याला उत्तर देत बरोबर, बाकीचे सगळे गेले त्यांनी बरोबर. आम्ही टेंबू योजनेचं कुठं काम आहे बघायला सर्व पक्षी गेलो होतो आणि ह्या महागाड्याने तिकडे टेंबूच्या तिकडे जाऊन तिकडे आम्ही त्या कडेगावमध्ये आहे तोपर्यंत त्यांनी बॉम्ब ठोकले, त्यांनी पाईप फोडली तिकडे सगळं त्या हे टेंबूचे झालं तिकडं बंदोबस्ती तिकडे पाईप फोडली तिकडे सगळं टेक्नॉलॉजी यायला लागले आणि आम्ही पृथ्वीराज बाबा तिथं नाश्ता करत बसलो होतो. आम्ही इथं पायपा बघून ह्यांनी तिकडं काढून दिली तिकडं पायपा फोडून झालं ते सगळं काय ते असं झालं. सगळ्या गुन्हा दाखल झालं, पत्रकारांना झाले, गोपीचंद पडळकर झाले, गोपीचंद पडळकर राज्यामध्ये झालं. पण आमचे पत्रकार हाय कसं अजून ह्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का अजूनही गुन्हे म्हणजे पत्रकारिता काय करू शकतो. एक गोपीचंदचा सगळ्या राज्यामध्ये त्याचं नाव करायचं काम या आठवड्यात तालुक्याच्या पत्रकारांनी केलेलं आहे. त्यामुळं पत्रकारांचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर आपल्याला
जो असणारा गुडघ्यात मेंदू असणारा तो माणूस ते आज पत्रकारिता सांगतोय की ते होता मिलिटरीमध्ये, ते आर्मीमध्ये असताना ते आर्मीमध्ये तिथं सुद्धा आता सांगून एक कसं आता एक चव्हाण म्हणून एक आहे अशोकराव, तुमच्या जोडीला एक चव्हाण म्हणून आंदोलन करायला लागलाय उमेश चव्हाण, मला माहित नाही पण त्याच्यावर पण इतका अन्याय मोठा झालेला आहे कारण तिथं इतकं राजकारण शिस्त आहे. आपण म्हणतो नाही तिथं आपले आर्मीमध्ये माणसाच्या शहीद होत्यात म्हणून आपण जेवत नाही इथं, ते आपलं संरक्षण करताना जेवत नाही इथं, परंतु असताना तिथं जर असताना इतका मोठा भ्रष्टाचार आर्मीमध्ये आहे तर तिथं सुद्धा वशिलेबाजी चालते. आपल्या राजकारणात पुढेपेक्षा तिथलं अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अशोकराव त्याचा एक बळी गेलेला आहे कारण स्वाभिमानी असणारा सरळ मार्ग असणारा तिथं आर्मीमध्ये असणारा माणसाला तिथं माणसं टिकू शकतात. क्षणोक्षणात तिथं त्याचा एक बळी आमचा अशोक पवार आहे. आजही ताकद आमच्या आकरे साहेबांच्या माध्यमातून आकरे साहेब जेव्हा खासदार होते त्यावेळेला अशोकरावला 2 वेळा त्यावेळेला आता ते मुखर्जी होते का प्रणव मुखर्जी त्यावेळेला होते. मग प्रणव मुखर्जीची शिफारस घेऊन अशोकराव दिल्लीला गेले. 2 वेळा शिफारस घेतली, 2 वेळा बैठक झाली पण अशोक काही सक्सेस झाला नाही. गृहमंत्री होतं प्रणव मुखर्जी पण अशोकराव अशा पद्धतीनं त्याला वैतागून परत हे माणूस घडतो कसा अनुभवातून घडतो. त्यामुळे त्याला हे वाटलं त्याला पत्रकारिता करावी, त्यांना असं फोटोग्राफर केलं त्यांना. आम्ही पत्रकारिता चांगल्या पद्धतीनं क्षणात बातमी तालुक्यातली कुठेही पडले तर क्षणात बातमी देणार राहतो शेतपळ्यामध्ये, पण आठवड्याची बातमी तालुक्यातली कुठेही असलेली क्षणात उचलणारा माणूस एक अवघा जाणारा पत्रकारिता झालेला अशोक पवार एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला पत्रकारिता लाभलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हबीब मुलाने अशा पद्धतीचं जीवन जगत असताना तो पण पत्रकारिता झाला, चांगल्या पद्धतीनं न्यूज द्यायला लागला. आमचं राजू शेख माझा सगळ्यात जुना मित्र आहे, तो पण चांगल्या पद्धतीने काम करतोय. अंकुश मुळे तरुण एका खेडेगावामध्ये खेडेगावच आहे ते वस्ती आहे त्या वस्तीचं चांगल्या पद्धतीनं काम करून एक अतिशय दुर्गम भागातून आलेला एक नवीन पोरगा आहे. मग काय अनुभव नसताना पत्रकारिता सुद्धा आजकाल रेडीमेड पत्रकार सुद्धा त्याला अनुभव नसणार झाले, पण हा सुद्धा नवीन होता पण चांगल्या पद्धतीने काम करतोय. यात सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आपल्या गिड्डे साहेब सुद्धा आता बरेच वर्ष झालं गलाय व्यावसायिकाच्या माध्यमातून त्यांचे सगळे हे आहे ते सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, अभिनंदन करतो. आणि शेवटी अडचण अशी होते आपल्याला ही जर आपल्याला सगळ्याला टिकवायचं असेल, पत्रकारिता टिकवायचं असेल, राजकारण टिकवायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळून करायला पाहिजे. आज ज्या ठिकाणी आपण सतीशाने 10 वर्ष झालं फुले आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून आपण संविधान जागर करतोय. आपण संविधानाच्या माध्यमातून असणारा लोकांमध्ये असणारा भ्रम की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं फक्त हे तुमच्यात दिलं सगळ्याला माहिती आहे, परंतु जे विष पेरण्याचं काम मनोवादी लोक करत होते त्याचा एक आपण एक बाबासाहेब असणारा विचार की संविधानामध्ये असणारा जे विचार आहे ते सगळ्याला पोहोचायचं काम गेलं 10 वर्ष झालं करतोय. आणि त्याचा आउटपुट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही किमान त्या माध्यमातून एक चांगले राज्यामध्ये असणारे जे वक्ते ते चांगले आणून लोकांना त्याचं ज्ञान देण्याचे काम आपण या ठिकाणी करतो. आणि तुम्ही लोकांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आता इथनं पुढं आता अशोकराव आहे तुम्ही सगळे लाईव्ह करून पत्रकारिता चांगल्या पद्धतीने करतात. आठवले साहेब असताना खासदारकी असताना तुम्ही सगळ्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे, अशी साथ इथून पुढं पण पाहिजे. आणि येणाऱ्या आपल्याला काळामध्ये तुम्ही आम्ही मिळून जर आपण जर एकत्र राहिलो पुढाऱ्याच्या माध्यमातून राहतोय ह्या ठिकाणी असणारा आजचा विषय जर परवा पेपरला तर कुठे केंद्रात आले का राज्यात बातमी कोणी दिली मला माहीत नाही, परंतु असणारा जे आपल्याला नांदेड जिल्हा करायचा गेल्या 2015ला आम्ही मेळावा घेतला. आठवले साहेब आणि जोगेंद्र कावडे 2015ला मेळावा घेऊन त्याच्यामुळे आपली प्रमुख मागणी होती नांदेड जिल्हा करावा. आटपाडी, खानापूर, कवठेमंकाळ, मान तालुका, जत तालुका, तुमचं मंगळवेढा, सांगोला ह्या पद्धतीचं ह्या परत माडा, माळशिरस ह्या पद्धतीचा पहिला ठराव आठवले साहेबांनी घेऊन त्या ठिकाणी मेळावा घेऊन आपण मांडला की हा नांदेड जिल्हा झाला पाहिजे.
त्याच्या अगोदर होता नव्हता आपल्याला माहीत नाही की मागणी पूर्वी जुने पाहिजे, पण आम्ही सुद्धा त्यावेळेस नाव धरले. आठवले साहेबांना सुद्धा केंद्र सरकारला शिफारस देऊन आठवले साहेबांच्या पत्रावर आम्ही मानदेश जिल्हा झाला पाहिजे मुख्यमंत्र्याला आणि केंद्राला सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे. हा त्यापासून आपल्याला पाठपुरावा चालू आहे. परंतु हा पाठपुरावा करत असताना हा 2 नंबरचे कार्यकर्ते सगळे पाठपुरावा करते. मानदेश जिल्हा पाहिजे ही मनापासून असणारे सर्वसामान्यांची आस आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की मानदेश जिल्हा पाहिजे, परंतु हिता असणारा जो वर्ग आहे, वर्ग म्हणण्यापेक्षा जो पुढं ज्याला करायचं आहे, जो आज आमदार आहे, जो खासदार आहे, जो लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे, त्यांची अजून मागणी कोणाची नाही. पण त्यांच्या आता तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना त्यांना सांगितलं पाहिजे की तुमची मागणी काय, तुमच्या मनात काय, तुमच्या डोक्यात काय. हे आमचं सर्वांचं म्हणणं असं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी परवाची एक बातमी आल्यानंतर परत सुखद धक्का दिला की परत एकदा अशा पद्धती झाले की खरंच आमचा मानदेश जिल्हा आणि आटपाडी तालुका हा प्रमुख असेल. त्या मानदेश जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुका प्रमुख करून, कारण ह्या तालुक्यामध्ये शंकरराव खात, गजी माडगुळकर, व्यंकटेशाच्या माडगुळकर असा इनामदार हा एका फार मोठा लौकिक असणारा क्रांतिकारी असणारा हा तालुका आहे. आणि हा तालुक्याला प्रमुख करून मानदेश जिल्हा करावा अशा पद्धती त्यावेळेस सुद्धा मागणी होती, आजही मागणी आहे. आणि माझं लोकप्रतिनिधीला तुमचा आमदार असू द्या, खासदार असू द्या, स्वतःला गटाचं नेतं म्हणणारे असू द्या, सगळ्यांनी जर उचलून धरलं तर हा मानदेश जिल्हा होईल. अन्यथा लोक चळवळीतून त्याला किती वर्ष जातील माहिती नाही. 10 वर्षे जातील, 20 वर्षे जातील. जोपर्यंत हा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित होत नाही, जोपर्यंत हा केंद्र संसदेमध्ये प्रश्न उपस्थित होत नाही, तोपर्यंत आपला मानदेश जिल्हा आणि आटपाडी तालुका हा जिल्ह्याचा ठिकाण असो. मानदेश जिल्हा या 13 तालुक्यात दुष्काळ तालुक्यातून व्हायला अडचण नाही. परंतु लोकप्रतिनिधीने विधिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये हा विषय घ्यायला पाहिजे, संसदेमध्ये विषय घ्यायला पाहिजे. तर 100% आटपाडी तालुका ही प्रमुख ठिकाण असून 100% मानदेश जिल्हा होईल. परंतु ह्या लोकप्रतिनिधीने आपल्या मार्फत त्यांना मुद्दे आले पाहिजे किंवा त्यांनी उचलून धरलं पाहिजे, अशी एक मागणी आहे आपली. या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आलेल्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून मला 30 वर्ष झालं सतीश मला झेलतोय, कारण मी काय त्याला उपाय देऊ शकत नाही. कारण आणि तो त्यानेही कधी मला मागितलं नाही, कारण तो पक्ष देवण ठेवत असताना पत्रकारांची मला गरज वाचली. आता हे सगळे नवीन पत्रकार आहेत, जुना सतीश पत्रकार, त्यामुळे सर्वांनी पत्रकारिता असल्याशिवाय राजकारण करता येत नाही अशा पद्धतीची आपली म्हण आहे. तेव्हा या ठिकाणी इथून पुढे सुद्धा पत्रकाराने RPIला किंवा सर्व सामाजिक घटकाला, सामान्यातल्या सामान्य घटकाला आपण उचलून धरून एक वेगळं स्थान निर्माण करायला पाहिजे. ते करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि हा तालुका आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आटपाडी तालुका ही क्रांतिकारीचा तालुका आहे, साहित्यकाचा तालुका आहे. ह्या ठिकाणी असणारा डाळिंब सगळ्या जगात प्रसिद्ध आहे, ह्या ठिकाणी असणारा द्राक्षे सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. मग हा तालुका ह्या ठिकाणी प्रमुख होऊन ह्या ठिकाणी जिल्हा होण्यासाठी तुम्हीची गरज आहे आम्हाला पत्रकारांची. पत्रकारिता जसं आपण टेंबूसाठी एकत्र येऊन लढलो, टेंबू सक्सेस केले पत्रकारिता आणि लोक चळवळतं, तशाच पद्धतीने इथं पुढ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा पत्रकारिता आणि जनता मिळून आपल्याला आटपाडी तालुका हा जिल्ह्याचं ठिकाण होऊन मानदेश जिल्ह्यात 100% प्रयत्न करूया एवढे या ठिकाणी सांगतो. आणि मी या ठिकाणी कार्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे आमचं चुकून राहिले, कारण राजकारणामध्ये टिकायचं असेल तर पुढं करायचं नसतं. मी त्यांना प्रत्येकाला सांगायचं असतो. सर्व कार्यकर्ते आमचे गरीब आहेत, परंतु कधी नाही सारखं पुढं राजकारणामध्ये आमच्या सुनील तोरणे सुद्धा जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे. आता ते पुरस्कार फक्त हवेत जाऊ नका एवढंच आपल्याला, केंद्रात असू द्या पण ते हवेत जाऊ नका एवढंच आपलं तुम्हाला मनापासून सांगणं आहे. आपल्याला हे पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराचं तुम्ही चांगलं सोनं करा. म्हणजे ते घेऊन मिरवायचं नाही, सोनं करायचं नाही, शीत ठेवायचं होतं घरी. आणि पुरस्कार मेळाव्यामध्ये लोक चळवळीच्या माध्यमातून ग्राउंड लेवलला स्वतः चांगलं काम करून ह्या पुरस्काराचं आपण लायक आहे हे दाखवायचं काम आपल्याला इथनं पुढ्या काळामध्ये करायचं आहे. कारण काय होतं, एखादा पुरस्कार मिळाला माणूस जमिनीवर थांबतच नाही, एखाद्याला पद दिलं की माणूस जमिनीवर थांबवत नाही. आमचा अध्यक्ष
सतीश आमचा आपला अनुभव असा आहे, एखाद्या प्रमुख पद दिलं की येतच नाही काय पदाला काय त्याच्या आयला काय म्हणजे एखादा समजा माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तो इतका मान देतो आम्हाला इतका मान देतो, पण त्याला जर एखादी जबाबदारी दिली तर तो जबाबदारी पालत नाही आणि येत बी नाही. मग ती काय त्याचं ते हे त्याच्यावर होतंय का काय होतं हे म्हणजे थोडंसं कार्यकर्ता मागासवर्गीय लोकांच्यामध्ये राजकारण करायचं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. तुम्ही पाटलाचं राजकारण करू शकता, देशमुखाचं राजकारण करू शकता, पण काय बरोबर आहे नाही. पण ह्या जातीमध्ये राजकारण करून टिकायचं. समजा एखादा पुढे चालला तर तुमच्यापेक्षा अवस्था आमची लय वाईट आहे. शिवराम गेले साहेब हां आमची लय वाईट आहे. आधीच आमच्या 17 पिढी आम्ही कायम भुकेले म्हणून. जर काय या ठिकाणी आठवले बाबासाहेबांचं जर बाबासाहेब जर जन्माला आले नसते चुकून आपण धैर्य तर आज या ठिकाणी आपण बसू शकलो. शेतच काय आपण बाहेर सुद्धा पडू शकलो नसतो. इतकी वाईट अवस्था आपली झाली असते. म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, त्यांनी दिलेलं प्रणाली, त्यांचे दिलेले तत्त्व, त्यांनी दिलेले शिकवण, शिका संघटित संघर्ष करा हा मंत्र प्रमुख कार्यकर्त्यांनी जपायचा आहे. हे नुसतं म्हणायचं नाही, जपायचं आहे, त्यानुसार वागायचं आहे. तरच आपल्याला इथून पुढं काळ माफ करण्याचा आपण पुढारी पण करणार आणि आपली पिढी मागणी सगळ्या व्यसनाधीन होणार. तरुण पिढी हे आपल्याला चालणार नाही. आपल्याला जर नेतृत्व करायचं असेल, कर्तृत्व गाजवायचं असेल तर आपल्याला सगळ्या सर्वसामान्य दलिताला घेऊन, सगळ्या पिछड्या वर्ग सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. तरच आपण सक्सेस होऊ शकतो आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला पत्रकार दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन